हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। मृत्यूच्या अफवांदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी पत्रकार परिषद घेऊन इराणवर हल्ले आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय। आता जमिनीवरच्या युद्धासाठीही आम्ही तयार म्हणत धमकी दिली। इराणमधल्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यावरून नेतन्याहू आणि ट्रम्पमधला विसंवाद समोर हल्ले केल्याची नेतन्याहूंची कबुली, तर यापुढे तेल प्रकल्पांना लक्ष्य करणार नाही अशी ट्रम्प यांची सारवासारव। इराणवर आणखी मोठा हल्ला करणार अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या इशाऱ्याने उडाली खळबळ। इस्रायलच्या हायफामधील ऑइल रिफायनरीवर इराणचा जोरदार मिसाईल अटॅक। हल्ल्यामध्ये ऑइल रिफायनरीचं मोठं नुकसान झाल्याची भीती। अमेरिकेचे F-35 जेट पाडल्याचा इराणचा दावा, तर वैमानिक सुरक्षित असल्याचा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा दावा। लेबनॉनमध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात एका न्यूज चॅनलचा प्रतिनिधी आणि कॅमेरामॅन जखमी। लाईव्ह रिपोर्टिंगच्या वेळी रिपोर्टरच्या मागे मिसाईल कोसळल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद। राज्याच्या अनेक भागांना गारपिटीचा मोठा तडाखा। हातातोंडाशी आलेला पीक वाया गेल्यानं शेतकरी सापडला संकटात। इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, आज आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। इराण अमेरिका युद्धावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य। भविष्यामध्ये त्रास सहन करावा लागेल, मोदींना टोला। 3 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न, पण राज्यावर कर्ज 11 लाख कोटींचं। राज ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटींचं कर्ज असल्याची करून दिली आठवण। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत भोंदूबाबा अशोक खरातकडून शोषण, कधी धमक्या तर कधी गुंगीचं औषध देऊन वारंवार लैंगिक अत्याचार। FIR मधून धक्कादायक माहिती समोर। संगमनेरमधील ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपी 3 दिवस उलटूनही अद्याप फरार। पोलिसांकडून आरोपीचं रेखाचित्र जाहीर। वनताराला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। वनतारा विरोधातली जनहित याचिका फेटाळली, कुठलीही अनियमितता नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। तुळजापूर तालुक्यातील अनेक भागामध्ये पावसाने तडाखा दिलाय, त्यामुळे रब्बीतील काढणीस आलेल्या आणि काढून ठेवलेल्या या पिकांसह फळबागांनाही याचा मोठा फटका बसलाय। यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तर पारगाव आणि वाशी तालुक्याच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्यामुळे रस्त्यावर गारांचा सडा पडलाय। या पावसाने प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळ पिकातील केळी, द्राक्ष, आंबा याला प्रचंड फटका बसलाय। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ढवळपुरी गावामध्ये अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली। या गारपीटीमुळे कलिंगड, कांदा, गहू तसेच जनावरांच्या चाऱ्यासह अनेक पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय, तर शेतात तयार झालेल्या कलिंगडाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। कांदा आणि गव्हाच्या पिकांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा देखील गारपीटीमुळे खराब झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभं राहिलंय।
तर अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचंही नुकसान झालेलं आहे. जनावरांसाठी जो चारा साठवून ठेवलेला होता, गारपिटीमुळे तोही खराब झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी संकट येऊन उभं राहिलंय. आयलं ते आंबा कोणी आलाय. अमेरिका आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय. अब्जावधी डॉलरचा खर्च आणि वाढती जीवितहानी यामुळे हे युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी वॉटरलू ठरत असल्याची चर्चा जगभरात सुरू झालेली आहे. आणि पाहूयात त्याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अजूनही निर्णायक वळणावर पोहोचलेलं नाही. इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. मात्र त्यानंतरही इराणनं युद्धात कुठेच कच खाल्ली नाही. परिणामी मध्य पूर्वेतल्या या युद्धानं गंभीर रूप धारण केलंय. अमेरिकेकडून सातत्यानं हवाई हल्ले, ड्रोन स्ट्राईक आणि समुद्री कारवाया सुरू आहेत. आता हे युद्ध अमेरिकेलाच महागात पडताना दिसतंय. अमेरिकेकडून महागडी मिसाईल्स आणि डिफेन्स सिस्टीम वापरली जाते, तर इराण स्वस्त ड्रोन आणि गनिमी काव्याचा वापर करत आहे. त्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढलाय. मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर सतत हल्ले होत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सैनिकांचा मृत्यू होत असून अनेक सैनिक जखमी होत आहेत. इराणनं थेट युद्ध टाळत प्रॉक्सी वॉर ड्रोन युद्धावर भर दिलाय. यूएसनी जेव्हा इराणवरती हल्ला केला त्यांनी काहीच स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग नाही केली. आणि आता अशी स्थिती आली आहे की स्ट्रॅटेजिक एक्झिट घ्यायला पण त्यांना वेळ नाही आहे किंवा त्यांना मौका मिळत नाही आहे. कारण आता असं दिसतं आहे की इस्रायल आणि यूएसचे एम्स कम्प्लिटली डिफरंट आहेत. युद्धाचा खर्च, जीवितहानी आणि आंतरराष्ट्रीय टीका यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्यात. हे सगळे मुद्दे अमेरिकेतल्या राजकारणात महत्त्वाचे ठरत आहेत. तसंच हा संघर्ष ट्रम्प यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे हे युद्ध ट्रम्प यांच्यासाठी वॉटरलू ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. वॉटरलूचं युद्ध काय होतं त्यावर एक नजर टाकूया. फ्रान्सचा सम्राट पहिला नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटिश व मित्रपक्ष यांच्यात लढाई झाली. 18 जून 1815 रोजी निर्णायक लढाई झाली. बेल्जियममध्ये वॉटरलूजवळ ही लढाई झाली. लढाईत नेपोलियनचा पराभव होऊन 18वा लुई पुन्हा गादीवर आला. युद्धातील नेपोलियनचा संपूर्ण पराभव मोठा होता. परिणामी वॉटरलू हा शब्द पराभवासाठी रूढ झाला. अमेरिकेचा अजून पराभव झालेला नाही. मात्र त्यांचं होत असलेलं प्रचंड नुकसान त्यांच्यासाठी आर्थिक वॉटरलू ठरत आहे. यूएसचं हालत अशी झाली आहे की इकॉनॉमिकली, सोशली, इंटरनल पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स आणि ऑइल रेट्स इतके वाढले आहेत. आजच्या खबर आहे थोड्या वेळापूर्वीची की एक बॅरल ऑलरेडी $115 पार करून गेला आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की ही लढाई ट्रम्पसाठी वॉटरलू ठरणार आहे. अमेरिका आणि इराण युद्ध केवळ 2 देशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्याचे परिणाम जागतिक स्तरावर उमटत आहेत. या युद्धात कोण जिंकतं, कोण हरतं यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉटरलू झाला की नाही हे स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धात आणि मृत्यूंच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर काल रात्री इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जगासमोर येत लाईव्ह पत्रकार परिषद घेतली. 20 दिवसांच्या युद्धात इस्रायलनं इराणचं मोठं नुकसान केलंय असा दावा नेतन्याहू यांनी केलाय. इराणच्या मिसाईल आणि ड्रोन क्षमतेचं मोठं नुकसान झालं असून इराणचे अणुशक्ती बनवण्याच्या स्वप्नाचा चुराडा झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्ही हे युद्ध जिंकणार असा दावा नेतन्याहू यांनी केलाय. Despite the fake news that is unfortunately being spread since the start of the war 20 days ago, we are winning and Iran is being decimated. Iran's missile and drone arsenal is being massively degraded and will be destroyed. Hundreds of their launchers have been destroyed. Their stockpiles of missiles are being hit hard, and so are the industries that produce them. That's important. In Rising Line, we destroyed missiles and we destroyed a lot of the nuclear infrastructure.
But what we're destroying now are the factories that produce the components to make these missiles and to make the nuclear weapons that they're trying to produce. We're wiping out their industrial base in a way that we didn't do before. Iran's air defenses have been rendered useless. Their navy is lying at the bottom of the sea. Today we hit the other part of their navy in the Caspian Sea. Their air force is nearly destroyed. Iran's command and control structure is in utter chaos. And I can tell you that there's still more work to do, and we're going to do it.